नमस्कार. इन्स्पायर मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की महाशिवरात्री आपण का साजरी करतो, या दिवसाचे विशेष महत्त्व काय, तसेच भगवान शंकर हे आपल्या महादेवाच्या लिंगाच्या रूपामध्ये कसे काय प्रकट झाले, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही इन्स्पायर मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. महाशिवरात्री हा सण संपूर्ण देशभर अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून आपण भगवान शिवांची आराधना करत असतो. महाशिवरात्रीला आपण उपवास, साधना करतो, तसेच आपल्याला भगवान शिवशंकर हे आशीर्वादसुद्धा देत असतात. या दिवशी म्हणजेच माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करण्यात येतो. समुद्र मंथनाच्या वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते आणि या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपत्ती समान वाटून घेण्यात आली. पण मात्र एक भांडण जोरात चालू होते की हे अमृत कोण घ्यायचं. यावरून जो कोणी अमृत पिणार तो कायमचा अमर होणार होता. परंतु मंथनातून हे अमृत बाहेर काढत असताना सुरुवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड सगळे घाबरलेले होते. शेवटी सगळे देव, साधू, संन्यासी मिळून भगवान शंकरांकडे मदत मागण्यासाठी गेले होते. यावर तोडगा म्हणून भगवान शंकरांनी हे सगळे विष पिऊन घेतले आणि ते आपल्या गळ्यात थांबून ठेवलं. त्यावेळी भगवान शंकरांचा कंठ हा निळा दिसत असल्याने त्यांना नीळकंठ असेही म्हटले जाते. भगवान शंकरांनी स्वतः सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्रप्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकरांचे गुणगान गायले होते. म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हटले जाते. या रात्री जो कोणी भगवान शंकरांची आराधना करेल त्यांच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात. म्हणूनच या दिवशी लोक भगवान शंकरांची पूजा करतात. एकदा ब्रह्मा म्हणजेच भगवान ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यामध्ये दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतता निर्माण झाली होती. त्यानंतर हे भांडण खूप विकोपाला गेले होते. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकरांच्या कानावर ही गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरुवात आणि शेवट नसणाऱ्या पिंडीच्या रूपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रह्मदेवांनी सुरुवात आणि शेवट शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते निष्फळ ठरले. त्यानंतर विष्णुदेवांनी हे हंसरूप धारण करून पिंडीची सुरुवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघेही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी ती पिंडी समोर हात जोडले आणि हात जोडताच त्यांच्यातून ओम असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्मदेवांना आणि विष्णुदेवांना याचा साक्षात्कार घडला की पिंडीच्या उजव्या बाजूला आकार आणि डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्फटिकाच्या रूपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णुदेव आणि ब्रह्मदेव यांनी शंकरांची पूजा करायला सुरू केली. म्हणूनच पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रूपात प्रकट झाल्याने या दिवसास म्हणजे या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी करण्यात येते. असा आहे या महाशिवरात्री साजरा करण्यामागचा उत्सव. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.